महाबळेश्वरमधील हा पहिलाच दिवस होता आणि दुपारी आम्ही स्विमिंग केलं, त्यानंतर आराम केला आणि 4 वाजता इथे टी टाईम होतं. तर बाहेरच टी जर घ्यायला गेलं तर तिथे खारी वगैरे ते ठेवलेले असते. नाहीतर मग आपण रूममध्ये देखील मागवू शकतो टी. तर चहा आमचा इथे पिऊन झाल्यानंतर आम्ही म्हटलं विना लेकवर जाऊयात. तर वाजले होते आता इथे जवळ-जवळ 5:15 आणि विना लेकवर पोहोचता-पोहोचता 5:30 होऊन गेले होते. तर मिस्टर म्हणाले, की तुम्ही तिघीजणी जा. तर मी म्हटलं आता बोटिंग करायची तर तुम्ही पाहिजेतच. मग आम्ही काय केलं, विना लेकवर उतरलो आणि थोडेफार फोटो वगैरे शूट केले तिथे आणि मग त्यानंतर मिस्टरांना म्हटलं, की आज बाजार फिरूयात, मग उद्या बघू विना लेकचं. तर मग बाजारामध्ये गेलो. इथे भरपूर असे चॉकलेट होते, तर ते घेतले आणि मग रूमवर आलो आणि रात्रीचं जेवण इथे 8 वाजता सुरू होतं. तर मग आम्ही जेवायला गेलो. तर आज जेवणामध्ये खूप छान-छान असे पदार्थ होते. त्यामध्ये चायनीज होतं. तसंच इकडे तुम्हाला दिसत आहे खिचडी आहे. त्यानंतर रोटी वगैरे होती आणि इथे पुढे गेल्यानंतर दिसतात या भाज्या आहेत सर्व आणि त्याचबरोबर साईडला आता नूडल्स ठेवलेले होते आणि मंचुरियन देखील ठेवलेले होते. तर मला ना या हॉटेलचं रात्रीचंच डिनर जे आहे ना, तर ते खूप आवडतं कारण की ते बऱ्याच व्हरायटी ठेवलेल्या असतात. म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडतील असे सर्व पदार्थ. इथे काकडी, टोमॅटो वगैरे कापून ठेवलेले आहे आणि आता इथे त्या लाईव्हमध्ये आपल्याला इथे रगडा पॅटीस ते देतात. तर ते आहे आणि एका बाजूला सूप आहे छान असं गरम-गरम. तर आजचा मेनू खरंच खूप छान होता. तिच्या डिनरमध्ये सर्व पदार्थ खूप छान-छान आहेत, परंतु मी काही सर्व घेतलेले नाही आहेत. तर तुम्हाला दाखवते काय-काय आहे ते आणि आता मी टेस्ट पण केलेले आहेत काही पदार्थ त्यातले. तर खरंच खूप छान आहेत सर्वच पदार्थ. काही पदार्थ त्यातले मुलींनी घेतलेत, काही मी घेतलेले आहेत. आता इथे आम्ही बसलो आणि मिस्टर पण आहेत आले ते पण. मिस्टरांचं कामानिमित्त बाहेर जास्त राहणं असतं, तर आमचं ना रात्रीचं जेवण बरेचदा एकत्र होत नाही. परंतु आता हॉटेलमध्ये आल्यावर आमचं जेवण मात्र एकत्र होत आहे. आणि 9 वाजता ना इथे एक शो होता, तर तेच बघण्यासाठी बसलो आहोत आणि याची म्हणजे हाताची जी प्रॅक्टिस होती ना, तर एवढी भारी होती, की सर्व गोष्टी अगदी सहज तो करत होता. हातामध्ये 3 त्याच्या दिसत आहेत इथे बॅट आणि नंतर मग त्याने बॉलचं वगैरे केलं. तर पहिले 2 बॉल घेतले, मग 3, मग 4 आणि भवरा वगैरे घेतला होता. तर फक्त एका काडीवरती त्याने भवरा उभा केला होता आणि तो फिरवत होता. तर एवढे छान-छान त्याने गोष्टी केल्या ना खरंच आणि खूप मध्ये-मध्ये कॉमेडी पण करत होता. तर हसायला पण खूप येत होतं. तर अशा प्रकारे गेलेला आहे आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय.